हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग स्पेशली जे 12th स्टुडंट पासआउट झाले त्यांच्यासाठी आहे. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, कारण मला असं वाटतं रिझल्ट लागून 8-9 डेज झालेत. रिझल्ट लागून तुमचं सेलिब्रेशन पण झालं, सगळं झालं, पार्टी झाली, एन्जॉय झालं. पण आता पुढे करिअरमध्ये काय करायला पाहिजे हा क्वेश्चन मार्क सगळ्या आई वडिलांना पडलाय, त्या मुलांना पण पडलाय. करायला काय पाहिजे? प्रत्येक जण आपापल्या चॉईसनुसार फील्ड चॉईस करतात. पण ज्यांना कोणाला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये कन्फ्युजिंग आहे की कुठली ब्रांच, कारण इंजिनिअरिंगमध्ये भरपूर ब्रांचेस आहेत. तर त्या आपण सगळं डिस्कस करणार आहोत माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये पण, कारण हा पार्ट 1 मी बनवलाय. पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 पण येणार आहे माझा. तर सगळे ब्लॉग बघा. तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस मी सगळी एक्सप्लेन करेन. कसं ॲडमिशन केलं जातं इंजिनिअरिंगमध्ये, काय काय स्टेप्स आहेत, कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागतात, ते सगळं आपण माझ्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल 12 पास झालात. खूप खूप मोठी फर्स्ट लेवल तुम्ही क्रॉस केली. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. बट आत्ता आत्ता तुम्ही जे चॉईस कराल, सेकंड लेवल जी आहे ती आपली करिअरची चॉईस आहे. सो जे पण तुम्ही चॉईस कराल, जी पण फील्ड चॉईस कराल, इंजिनिअरिंगची असो या कुठल्याही अदर फील्डची, जसं मेडिकलची असो या फार्माची असो, कुठलीही फील्ड असो, पण तुम्ही जी पण चॉईस कराल त्याच्यामध्ये तुम्हाला त्या करिअरच्या वेने तुम्हाला बघायचं आहे. कुठली पण फील्ड चॉईस कराल तर इथून माझं करिअर स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. सो हा जो व्हिडिओ आहे, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार ॲडमिशन प्रोसेस. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस म्हणजे ॲडमिशन प्रोसेस. इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन करायचं आहे. आता इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या फील्ड आहेत, खूप सारे ब्रांचेस आहेत. त्याच्याबद्दल मी आता काही बोलत नाही आहे. ते मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणारच आहे. कुठल्या ब्रांचेस आहेत, कुठल्या ब्रांचेससाठी करिअर काय आहे, जॉब काय आहे, जॉब प्रोफाईल काय आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी ओव्हरऑल इंजिनिअरिंगबद्दल बोलते की तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, ॲडमिशन प्रोसेस कशी होते, कारण सगळ्या फील्डची ॲडमिशन प्रोसेस सेमच होते. आता हा क्वेश्चन असतो की व्हॉट आर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर इंजिनिअरिंग फील्ड. तर सगळ्यात पहिला तुम्ही 12th पासआउट पाहिजे. ओके. 12th पासआउट म्हणजे तुमचा जो PCM सब्जेक्ट आहे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, याचं ग्रुपिंग केलं जातं. त्या मार्क्सचं ग्रुपिंग करून तुमचा तो जो ग्रुपिंग करून जो मार्क्सचा काउंट येतो ना, तो मॅच झाला पाहिजे ॲडमिशनच्या प्रोसेससाठी. ठीक आहे. तो काय आहे, किती आहे, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही स्टेप्स आहे. आणि सेकंड, सर्वात एंट्रन्स एक्झाम. एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी. आता एंट्रन्स एक्झाम म्हणजे कुठली एक्झाम? तर खूप जण CET देतात, खूप जण मेनची JEE मेनची एक्झाम देतात. या 2 एक्झाम आहेत, त्या तुम्ही देऊ शकता. CETचा आणि JEE मेन्स स्कोर पण चेक केला जातो. दोन्ही एक्झाम पण, खूप जण दोन्ही एक्झाम पण देतात. कोणी एकच एक्झाम देऊन त्याच्यावर पण ॲडमिशन घेतं. ठीक आहे. पण याचा स्कोर खूप चांगला असला पाहिजे. स्कोर जर तुमचा CETचा चांगला असेल तर तुम्हाला इझिली चांगलं कॉलेज मिळतं. कारण तुमचा स्कोर CETचा आणि सपोज तुम्ही जर JEE मेनची एक्झाम दिली असेल, त्याचा स्कोर जास्तीत जास्त बघितला जातो इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी. इंजिनिअरिंगचे जे पण ॲडमिशन होतात ते असे डायरेक्ट तुम्ही कॉलेजमध्ये गेलात आणि तुमचं ॲडमिशन झालं असं नाही, की तुम्हाला जे आता तुमच्या घराच्या बाजूला जे कॉलेज आहे तिथे गेलात आणि ॲडमिशन झालं, तुम्ही डॉक्युमेंट घेऊन गेलात, नाही. इंजिनिअरिंगचे सगळे ॲडमिशन ऑनलाईन होतात, कॅपच्या थ्रू होतात, सेंट्रलाइज असतात ॲडमिशन, सगळे सेंट्रलाइज असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही कॉलेजला जा, तुम्हाला ही एकच प्रोसेस आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन. म्हणजे कॅपच्या थ्रूच तुम्हाला त्या कॉलेजला जायचं आहे. कॅपचे पण राऊंड असतात. राऊंड 1, राऊंड 2 अँड राऊंड 3. राऊंड 3च असतात. राऊंड 3 नंतर राऊंड 4 नसतो. जर तुम्हाला राऊंड 1, 2, 3 मध्ये नाही ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला लास्ट ऑप्शन तुमचं वर्ष फुकट जाऊ शकतं, किंवा तुम्हाला मॅनेजमेंटच्या कोट्यामधून ॲडमिशन मिळेल, की एक कोटा असतो मॅनेजमेंटचा, तिथून पण मिळतं. पण ट्राय करा की कॅप 1च्या थ्रूच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. सो आता ॲडमिशन घ्यायचं आहे, ठीक आहे. डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत हे पण नॉलेज पाहिजे, कारण डॉक्युमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डॉक्युमेंट, कारण डॉक्युमेंट जर नसतील तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं जातं, ॲडमिशन नाही होत. नाही तर तुम्हाला आता एक इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. एक पोर्टल असतं त्यांचं, त्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. नंतर तिकडे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात.
ते व्हेरीफाय झाल्यानंतर आपली कॅप राऊंडची प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. आता तुम्ही पोर्टलवर रजिस्टर केलं, डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं. आता तुम्हाला फाइंड करायचं आहे FC सेंटर. प्रत्येक स्टुडंटला त्याच्या एरियानुसार FC सेंटर अलोकेट केलं जातं. तिथे जाऊन तुम्हाला जी सेकंड जी प्रोसिजर आहे ती तिथे जाऊन कंप्लीट करायची आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिला हे फाइंड करा की तुमचं FC सेंटर कुठलं आहे. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये FC सेंटर नसतं. ठीक आहे. तुम्हाला जे अलोकेट केले तिथेच जाऊन तुम्हाला ती प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट स्टेप आहे ऑप्शन फॉर्म फिल करणं. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे ऑप्शन फॉर्म फिल करणं. कारण इथे तुमचं सगळं करिअर डिसाईड होतं ऑप्शन फॉर्मवर. आता तुम्हाला माहिती आहे 2 दिवसांनी तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही त्या कॉलेजची जे कॉलेज तुम्ही चॉईस केले त्या कॉलेजची सगळी इन्फॉर्मेशन काढा. तुम्हाला जितकी काढता येईल. ते लेक्चर्स कसे होतात, प्रॅक्टिकल कसे होतात, त्याच्यानंतर ते कॉलेज किती लांब आहे तुमच्या घरापासून ते पण इम्पॉर्टंट आहे. प्लेसमेंट होते की नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेसमेंट होते की नाही, तिथे कुठल्या कंपनीज येतात, ही सगळी इन्फॉर्मेशन काढा. त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करा. त्याचा फायदा तुम्हाला पुढे नक्कीच होईल. पण ऑप्शन फॉर्म सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुमचे जे भाऊ बहीण किंवा जे आई वडील आहेत त्यांना माहीत असेल, त्यांना घेऊन जा सेंटरवर. ज्यांना नॉलेज असेल किंवा तुमचे कलिग असतील तिथे कॉलेजमध्ये शिकत असतील त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्या. पण ऑप्शन फॉर्म फिल करताना खूप केअर घ्या. कारण कॅपराऊंड 1 स्टार्ट होते. कॅपराऊंड 1चा फॉर्म तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करते तो व्यवस्थित फिल करा. तो कॅपराऊंड 1चा फॉर्म तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केलात त्याच्या काही दिवसानंतरच तुम्हाला कळतं की तुम्हाला कुठलं कॉलेज अलोकेट झाले. मग तुम्हाला जे पण कॉलेज अलोकेट झाले, तुमच्या मनासारखं कॉलेज अलोकेट झालं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमची सीट, त्या कॉलेजमध्ये आता तुम्हाला जावं लागेल डॉक्युमेंट घेऊन. तिथे जाऊन तुम्हाला तुमची जी पण तुम्हाला सीट मिळाली ती तुम्हाला फ्रीज करायची आहे, फिक्स करायची आहे, फ्रीज करायची आहे, जेणेकरून तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. ठीक आहे. आता तिकडची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ते डिपेंड त्या कॉलेजवर आहे की त्यांची प्रोसेस काय आहे. ठीक आहे. ही तर सेंट्रलाइज प्रोसिजर झाली. पण आता नंतरची जी स्टेप्स आहे की तुम्हाला जर कॉलेज अलोकेट झालं त्याच्यानंतर ते प्रत्येक कॉलेजची वेगवेगळे रूल्स असतात. त्यानुसार तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं. फी स्ट्रक्चर पण प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं असतं. डिपेंड तुम्ही कुठलं कॉलेज चॉईस करताय. कारण फीज सिमिलर नसतात. गव्हर्नमेंट कॉलेजच्या वेगळ्या फीज असतात, प्रायव्हेट कॉलेजच्या वेगळ्या फीज असतात. ठीक आहे. तर तुम्हाला तिथे जाऊनच कळेल की तिकडची प्रोसिजर काय आहे. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही कुठल्याही कॉलेजला जा. असं नाही की तुम्हाला ते जे कॉलेज मिळाले तिकडचे डॉक्युमेंट वेगळे असतात आणि महाराष्ट्रामधले वेगळे, मुंबईमधले वेगळे, सातारा, कोल्हापूर सगळे असं नाही. सगळ्यांकडे सिमिलर डॉक्युमेंटेशन तर सिमिलर होतं. डॉक्युमेंट सगळे सिमिलर सगळ्यांकडे पाहिजे. ठीक आहे. डॉक्युमेंट नसतील तर ॲडमिशन पण कॅन्सल होतं. मी माझ्या डोळ्यासमोर बघितले 1-2कांचे ॲडमिशन कॅन्सल होताना. सीट मिळून सुद्धा डॉक्युमेंटमुळे त्यांचं ॲडमिशन त्यांना नाही मिळालं. ठीक आहे. आता कुठले डॉक्युमेंट पाहिजेत बघा. आता सुट्टी आहे, आता वेळ आहे, तुम्ही डॉक्युमेंट रेडी करू शकता. सगळ्यात पहिला फर्स्ट डॉक्युमेंट कॅप अलॉटमेंट लेटर. हे लेटर घेऊन तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. कारण हे प्रूफ आहे की तुम्हाला कॅपच्या थ्रू हे कॉलेज मिळालं आहे. सेकंड, जर तुम्ही CET आणि जे मेनची एक्झाम, JEEची मेनची एक्झाम, त्याचं स्कोर कार्ड ते चेक केलं जाईल. त्याच्यानंतर मार्कशीट 10th आणि 12thच्या दोन्ही ओरिजिनल मार्कशीट, हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट, तुम्ही जे 12th पास आउट झाला त्या कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, म्हणजे जर तुम्ही सपोज एक्झाम्पल तुम्ही अदर बोर्डमधून 12th किंवा 10th कंप्लीट केले तर तिथे मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला एक द्यायचं आहे. त्याच्यानंतर डोमासाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट हे ते लोक विचारतील. इन्कम सर्टिफिकेट पण विचारतात, आधार कार्ड, आणि जर तुमचा गॅप झाला असेल 1 वर्षाचा किंवा 6 महिन्याचा तर तुम्हाला एक गॅप सर्टिफिकेट पण रेडी करून न्यायचं आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे पण इम्पॉर्टंट आहे. जे कास्टमध्ये येतात, फॉर एक्झाम्पल ST असो, SC असो, OBC असो, भरपूर कास्ट आहेत, त्या कास्टमध्ये येतात तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट रेडी करायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट पण रेडी करायचं आहे. आणि पासपोर्ट साईज फोटो. जे कास्टमध्ये येतात त्यांचे डॉक्युमेंट खूप असतात. तेव्हा पण ॲडमिशन घ्यायला हे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि तुमच्याकडे असले पाहिजेत. नसतील तर ॲडमिशनला प्रॉब्लेम होतो.
मी माझ्या डोळ्यासमोर बघितलेत. खूप वेळा ॲडमिशन डॉक्युमेंटमुळे पण रखडले. पर्सेंटेज आहेत, खूप चांगले पर्सेंटेज आहे, CETचा स्कोर पण चांगला आहे, बट डॉक्युमेंटमुळे ॲडमिशन खूप जणांचं रखडले. म्हणून ॲडमिशन घेण्यासाठी जाल तेव्हा पहिला डॉक्युमेंट रेडी करा व्यवस्थित. जे डॉक्युमेंट पाहिजे, तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर मी नक्कीच याच लिंकवर तुम्हाला लिस्ट पण शेअर करेन, कुठले डॉक्युमेंटची लिस्ट आहे. ठीक आहे. आजचा जो व्हिडिओ माझा होता फक्त बेसिक होता की फक्त ॲडमिशन प्रोसेससाठी लागणारे डॉक्युमेंट. आता पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून बघणार आहोत, डिटेलमध्ये अजून बघणार आहोत. मग कास्टमध्ये जे लोक येतात त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यांचे डॉक्युमेंट काय आहेत, अजून ते डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ फक्त ॲडमिशन प्रोसेस मी सांगितलं. अजून कॅप राऊंड 2 पण आहे, 3 पण आहे. त्याच्यामध्ये काय काय होतं ते पण मी डिस्कस करणार आहे. कॅप राऊंड 1 पर्यंत झालंय आपलं डिस्कस करून. ठीक आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, तर अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. थँक्यू.